ही कथा आहे एका छोट्याशा जीवाची. नाव त्याचं पंच. जन्म झाला 16 जुलै 2025 रोजी. पण जन्माच्या क्षणापासूनच त्याच्या आयुष्यात एक मोठी पोकळी होती. आई नव्हती. आपण कधी विचार केलाय का आई म्हणजे नेमकं काय? आई म्हणजे पहिला स्पर्श, आई म्हणजे पहिली मिठी, आई म्हणजे पहिलं सुरक्षित जग. पंचसाठी मात्र हा सगळा आधार जन्मताच हरवला. त्याच्या आईनं त्याला स्वीकारलं नाही. एक छोटंसं पिल्लू जगात आलं आणि पहिल्या दिवशी एकटं पडलं. आईची कूस म्हणजे पिल्लासाठी विश्वास. तिच्या छातीवर डोकं ठेवलं की भीती नाहीशी होते. तिच्या हातात हात दिला की जग जिंकण्याची हिंमत येते. पण पंचकडे ना तो स्पर्श होता ना ती मिठी. तो जेव्हा इतर माकडांच्या जवळ जायचा तेव्हा त्याला दूर लोटलं जायचं. मोठ्यांकडे मदतीकडे धावत जायचा, पण तिथेही नकार. कल्पना करा, आई नसलेलं बालपण किती कठीण असतं. म्हणूनच झू कीपरने त्याला एक सॉफ्ट टॉय दिलं, एक मऊ बाहुला. तो निर्जीव होता, पण पंचसाठी तोच आई झाला. तो त्याला मिठी मारून झोपायचा, घाबरला की त्याच्याकडे धावत जायचा. जगाने नाकारलं की तो त्या खेळण्यात स्वतःचं जग शोधायचा. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या छोट्याशा पिल्लांमध्ये लोकांना स्वतःचं दुःख दिसलं. आपण कितीही मोठं झालो तरी आईची गरज संपत नाही. आई म्हणजे फक्त जन्म देणारी नाही, तर आयुष्यभर सांभाळणारी शक्ती आहे. पण ही कथा दुःखावर थांबत नाही. हळूहळू परिस्थिती बदलली. एका माकडीनीने पंचला आपलं पिल्लू म्हणून जवळ घेतलं. पहिल्यांदाच त्याला खरी आईची मिठी मिळाली. तो शांत झाला. त्याच्या डोळ्यातील भीती कमी झाली. त्याच्या चेहऱ्यावर निरागसपणा परत आला. आपला आज पंच खेळतो, धावतो, हसतो. आता त्याला सॉफ्ट टॉयची गरज उरलेली नाही, कारण त्याला खरी आई मिळालेली आहे. पंचची ही कथा आपल्याला सांगते, आईची माया ही पर्याय नसते, तीच मूलभूत गरज असते. जगात कितीही पैसा, कितीही यश मिळालं तरी आईच्या एका मिठीची सर कुठल्याच गोष्टीला नाही. जर तुमची आई तुमच्यासोबत असेल तर आजच तिला मिठी मारा, कारण आई असणं म्हणजे देवाचं सर्वात मोठं वरदान असते. पंचने आपल्याला शिकवलं की आईशिवाय आयुष्य जगता येतं कदाचित, पण आईच्या मायेविना आयुष्य पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.